बुडव 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 बुडव. हे गाईज, जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय लवजी आणि जय श्रीराम आणि ओम साईराम. तर कसे काय सर्व तर मजेत असणार. मी सुद्धा मजेत आहे. आज आम्ही चाललोय विल्याला. तुम्ही तर ट्रेझर पाहिलाच असेल की आम्ही मस्त खूप एन्जॉय केला. तर सर्व फॅमिली निघालोय आम्ही. खूप लेट झाले म्हणून सध्या इंट्रो खूप घाईमध्ये करणार आहे मी. तर पहिला निघूया आणि मग बाकी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाच. तुम्हाला तर व्हिडिओ आवडतातच माझे, मला माहिती आहे. पण हा व्हिडिओ पण खूप चांगलं प्रेम द्या आणि खूप चांगलं शेअर करा. आणि तो फार्म हाऊसचा डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तर नक्की चेकआउट करा. तर चला पहिला निघूया आणि भेटूया लवकरच. तर काही जस्ट आत्ताच आम्ही निघालोय, म्हणजे ट्रेनमध्ये बसलोय. मग आता जस्ट कर्जतची ट्रेन पकडली आहे. आता ऑलमोस्ट आम्ही 12 वाजेपर्यंत 12:30पर्यंत आम्ही नेरळला पोहोचू. तर ट्रेन पण खूप एकदम खाली आहे रविवार असल्यामुळे. तर आता बघू. ताईला बोललो डोंबिवलीवरून चढ, तिथून कल्याणवरून हर्षताई भेटेल, परत वांगीवर वृषाली आहे आणि नेरळला आम्ही सर्व भेटणार आहे. तर चला तर काही जस्ट आत्ताच आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलोय. प्रत्येक जण भेटलेले आहेत. तर आता आम्ही निघालोय. आता बघू मॅप लोकेशन बघू हे कुठे ईस्टला आहे की वेस्टला आहे. तर फायनली आम्ही पोहोचलोय विल्याला आणि हा व्ह्यू आहे. तर प्रत्येक जण हा नंबर घेतलाय, नंबर आहे. तर प्रत्येक जण आता आपल्या आपल्या रिक्षात. तर हे कोण आहे काय माहिती, येडपट काय माहिती. जितू बाय कुठे? हा दादा. तर जस्ट विल्याला आम्ही विजिट केलंय. इथं क्रिकेट घ्यायला मस्त आहे. हा काय तुला काय आता काय चल. खरं आलो म्हणून लहानपणा झाला ना. जस्ट आत आलोय. तर काय कशी काय सर्व तर मजेतच असणार आहेत आणि आम्ही दोघं सुद्धा खूप खूप मजेत आहे. तर आम्ही आता आलो आहे नेरळला आणि तुम्हाला आम्ही विला दाखवतो. 3, 2, 1. हा बघा आमचा 4 BHK चा विला. त्या विलाचं नाव आहे तुम्हाला मी दाखवतो, माउंट व्ह्यू द ड्रीम हाऊस. तर चला बघूया. ह्याचं मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवतो की हा कसा आहे. स्टार्ट. चॅनल माझा आहे आणि व्हिडिओही बनवते. तर बघू शकता इथे. तर हा आहे पूल एरिया जो की प्रत्येकाला आवडतं. आणि आम्ही दुपारी 3 ते 4 वाजता आम्ही इथे नाही. मॅडम इथे या, पहिला बाहेरून कव्हर करू. नवीन ब्लॉगर आहे समजून घ्या. तर हे टेबल्स इथं मस्त चिल्ड वगैरे आम्ही करू रात्री. आणि इथे आमचा फन ॲक्टिव्हिटी जे की ऋषालीला मी 6 तर हा आहे क्रिकेट एरिया. आणि ही बघा हिचा काय वेगळंच चालू आहे. नाही येत कच्चा लिंबू आहे. तरी ऋषाली आपण रूम एक्सप्लोर करू. 4 BHK टोटल आहे. आणि ऋषालीला वाटलेलं की खूप लहान आहे, पण खरंच खूप सुंदर विला आवडला आम्हाला. तर इथं आता पूल एरियामध्ये शावर आहे. हा बेबींसाठी आहे जे लहान आहे. 2.5 फीटसाठी. आणि हा समथिंग 5 फूट आहे, पण 5.5-6 फूटपर्यंत जाऊ शकतो. आणि इथं आपला शावर एरिया आहे. इथं सिटिंग करू शकतो आणि मस्तपैकी एन्जॉय. तर आणि इथे एक नॉर्मली चिल एरिया आहे जिथं फॅमिली वगैरे बसतील. थोडं फॅन्स पण आहेत आणि असं आहे. तर आता आपण आउटसाईडचं एक्सप्लोअर केलं. आता आपण आतमध्ये जाऊ. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान आहे आणि खूप विला पण खूप म्हणजे बजेटमध्ये खूप छान. गेट पण मस्त आहे. एकदम युनिक पॅटर्न आहे, एकदम राजग्रहणासारखं. तर ओपन कर. तर आहे आमचा लिव्हिंग एरिया जिथे आम्ही आणि इथं नाईटवर आम्ही मस्त मूवीज वगैरे तारक मेहता लावणारे वगैरे बघायला. आणि अशा प्रकारे. आणि हे जितू आहेत जे इथे असतात. तर इथे या आणि यांच्याशी कनेक्ट नक्की करा. खूप चांगले पर्सन आहेत. त्यांनी खूप आम्हाला काही गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन दिली. आणि इथं हा सेल्फी एरिया बनवला आहे. आणि हा एक सेल्फी बनताय. तर आता हा फर्स्ट बेडरूम तुम्हाला मी दाखवतो. हा आहे फर्स्ट बेडरूम जे की आपल्या घरातून कोण आजी वगैरे असतील ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांना आपण लिव्हिंग रूमच्या जस्ट बाजूलाच एक बेडरूम दिलाय.
आणि स्टोरेज एरिया पण आहे. एक्स्ट्रा कर्टन्स वगैरे आहेत आणि बेड्स पण आहेत, गाद्या वगैरे. आणि इथं आमची सेल्फी. तर आता आम्ही चाललोय वरती. इथं वॉशरूम पण आहे, प्लस ह्या साईडला पण काही ॲक्टिव्हिटी आहेत. प्लस इथं किचन एरिया आहे जिथं नॉर्मली ह्या लोकांचं काम असतं. ह्यांनी इथंच राहायचं आणि आयुष्यभर काम करायचं. हो नाही सकता. तर आता आम्ही चाललोय फर्स्ट फ्लोअरला. तर वृषालीला आता वॉशरूम कॉमन वॉशरूम पण आहे आणि ते पण लिव्हिंग एरियामध्येच आहे. तर आता आम्ही फर्स्ट फ्लोअरला चाललोय, जे की इथं सेकंड, थर्ड आणि फोर्थ टोटल 3 रूम्स आहेत. तर हा आहे फर्स्ट रूम. तर ह्या रूममध्ये म्हणजे नॉर्मल रूम आहेत, पण याला अटॅच बाल्कनी दिली आहे. आणि झाडाला आंबे तर मम्मी चेक करते आणि देवांश मेवांश खातो. आम्ही सगळ्या फॅमिली सोबत आलोय. ओके देवांश एन्जॉय करायला. टिल्लू बोलते आपण दुसरीकडे जायचं. दरवाजा आराम आता. देवांश हाय हाय अरे आपली एसी चला एसी लावून रिमोट आहे थांब ना जरा. तर हा आहे आमचा सेकंड रूम, जो की हा खूप मोठा रूम आहे. आणि हे हमारी सगळे फॅमिली. हा ड्रेसिंग टेबल की हिला पावडर लावायला. मेकअप करायला पावडर. हे फुल पॅन्ट. तर आता मी थर्ड रूम दाखवतो, जो की लास्ट रूम आहे, फोर्थ. आणि तो ओके पण त्याच्या डिझाईन इंटरियर. 1 मिनिट. छान आहे. आणि इथून तुम्ही आउटसाइड बघू शकता, व्ह्यू आहे बघू शकता. पूर्ण नेरर आपण इथून बघू शकतो. आता मेन सीन आहे की तो टॅरिस खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे. इथं बाहेरच्या लाईटी लावू ना. हा. आणि वरती पण झुंबर पण मस्त आहे. खूप छान आहे विला. फॅमिलीसाठी खूप सुंदर आहे. ग्रुप्स पण येऊ शकतात, पण फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी द्या, कारण की फॅमिली बिचारी येत नाही. आणि तुम्हाला दाखवतो 3, 2, 1. तर हा आहे पूर्ण टॅरिस लुक. इथं चेस्ट खेळू शकता, कॅरम आहे, इथं म्युझिक सिस्टम आहे, इथं मोटर पण आहे आणि इथं खुशाली पण आहे, जे की आता झुलते. तर इथून समोर हा व्ह्यू. इथून जेव्हा ट्रेन जाईल ना, तर इथून आपण मस्त शूट पण करू शकतो. समोरच पटरी आहे आणि हा बॅक साईडचा पूर्ण व्ह्यू आहे आणि थंडगार हवा मस्त. आणि इथे आपला लुक. तर चला आता प्रत्येक जणांनी फ्रेश व्हावं. चल आता चल खाली चल. तर अशा प्रकारे हा पूर्ण विलाचा मी तुम्हाला टूर दिला आहे, म्हणजे विला एक्सप्लोर करते. तर आता बघू आमच्या फॅमिलीमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होईल ते तुम्हाला मी दाखवेल. तर प्रत्येक ए सी लावून ठेव रे दादा. ए सी लावून ठेव. रिमोट आहे ना, कूलिंग करून ठेव ना. इथं कोण आहे? प्रियंका ताई, बाबू आणि अर्चना वहिनी. इथे पूर्ण तुमचेच असेल. हा माझी काय अर्चना चपलेला येऊ का? हा रूम ऋषालीने बरोबर चॉईस केलाय. आता ही घेऊन आली आहे मला. हा रूम मस्त आहे. थांबा मी कॅमेरा बंद करतो. तर आता आमची फॅमिली आहे. चिल्लूला काय खायला वगैरे पाहिजे दे रे त्याला. टिल्लू कडे रोहित बोल. रोहित नाही आवडत. तर इथं देवांश मेवांश खातोस आणि मस्ती करू नको, धावू नकोस. अगं एसी कूलिंग तर कर. तर चला मी थोड्यात गाईज सर्वांनी चेंज केल्यात, प्लस मी पण आता चेंज करून घेतले. आणि जाम गरम होत होतं आणि ताण एवढी लागली आहे ना. पहिला पाणी पिऊन घेतो. मला सर्व सेटलमेंट मीच केलं, सर्व एन्जॉय करतात. काय करायचं जाऊ द्या. पाणी पिऊ दे. थांब रे प्लीज. आता बाहेर बघू. इकडच्या स्टँड आहे. तर आता आम्ही चाललोय काशी येते पूलवर. देवा मेवा हे जीविका हे बघ, दोघं फुल एन्जॉय. दोघांची माझी हे घे
चला आता मी पूल मध्ये जातोय, बघतो बाकीचे कोण येते की नाही. हो चला चला पूलवर. हे चाललोय मी, कपडे चेंजेस केले. थांब बघूया आता. भाऊजी चला चला. ऋषाली काय करते, झालं का? हे चल का आता चालले मी पूल मध्ये. चला वानिया चल बाबू. पकड नाही जरा, पकड नाही जरा, थकलो नका, थांब जरा. डायपर काढ आणि सुरी केली तरी करू दे, जाऊ दे. पण नदीमध्ये ती बसलेली जीविका, जीविका हे बघ. अर्चना तू बघते जा खाली. 1 2 3. देवा आणि मी स्विमिंग पूल मध्ये. कुठे देवा? जी का बघ, हाय कर, हाय जी का. नाही नाही हे बरं, ट्यूब पेक्षा हा ते ट्यूब खराब आहे बघ. हे बघ भाऊजी, भाऊजी हा चल जा पाव. जीविका, हे जीविका. अरे काय आहे ते बाजूचे येतील विल्यावाले. दिदी बघ दिदी. चहा खाली जाऊ. 1 2. ताई या ना. हो ताई या या. अहो ती राहिली, पोरगी राहिली. अरे खेळ कोण सोड रे, थोडा थोडा मागे जा. अरे इकडे बघ ना. आधीचा काळा गोरा. बाबू तो असं
ते हात काढतात. आमचा सगळ्यात भारी अरे बाजू बाजूला थांबा ना, कॅमेरा बस का. तर काही ऑलमोस्ट मी रेडी झालोय, जाम थकलोय पूलमध्ये. बाकी हे लोकांचं अजून काय रेडी झालं नाहीये. आता अरे त्यांनाच बघायला चाललोय. आपला लुक आहे, आता बघतो हे लोकांचं रेडी झालेत की नाही झालेत. आणि भरपूर झाले, फक्त प्रत्येकाने हळूहळू उतरलं तरच टेक, नाही तर सर्व आपटायचे. आता मी जातो, सर्व बोलतील अरे आता फ्रेश झाला, चला चला बस झालं. सर्व थकलेले आहेत. चल एवढी वाचून तरी करायचं. चला 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 घे ना, तर आजारी पडेल तो. चला बस. देवा काही तर रात्री परत बोल घेऊ. ओय कम आउट. अशी घेऊन डायरेक्ट असं चला मांडायचं हाताने म्हणू शकता. दाताने उचल, दाताने उचल. मावशी तोंड लगेच तर काय आमचं सध्या झालंय, आता आम्ही चेकआउट करतोय. आणि प्रॉपर हा विलाचा व्ह्यू आहे. सो तो एन्जॉय झाला. बॉडी एवढी थकली आहे, आता घरी जाऊन पूर्ण दिवस आम्ही झोपणार आहे. आणि हे लोक बिचारे लहान मुलं खेळतात आहेत. आणि तुम्हाला मी आता विलाचा व्ह्यू दाखवतो. मंडे आज आहे आणि चेकआउट करतोय. आणि
हा विलाचा लुक मस्त. तर आता आपल्या रिक्षावाल्याला फोन लावून घेतो आणि त्यांना बोलून घेतो. बाय बाय.